याच्यात काय रोग आलेला नाही, हा सगळा धुरला झाला. आता नाही याच्यात काय आला तर आम्हाला परत पेरणी करावी लागल. धुरला झालाय बघा, काहीच नाही त्याच्यात, कोंब नाही आला. 20 दिवस पेरून झालंय आणि तो पेरून आता हे सगळं धुरला झालंय. आता बघता त्याच्यात काय कोंब आलेला नाही, सगळा तो हे झालेला आहे, धुरण्यात गेलेला आहे. असे हाय का नाही, रोप आलेला कुठे दिसतच नाही, सगळा धुरला झालाय. केले पण आणखी पेरायला रोप आणायचा कुठनं? रोप आम्हाला बियाणं बियाणं आणायचा कुठनं? नवीन आणायला लागेल. गेल्या सरी पण असतात झाली. तो बियाणं नवीन घरी असेल तर आम्ही पेरणी पुन्हा करणार. जो तयार होईल तो आम्हाला पेरणार ना. पेरणार नसलं तर आता होता तो आम्ही पेरून टाकला जमिनीत भूमीत. आता परत कुठून आणणार? आमच्या घरी असला तरच आम्ही पेरणार. आणि तो असलेला परत पेरला न परत जर पावसाने जर असं केला तर पुढे आम्ही खायचा काय? ते पावसाच्या ह्याच्यावर आम्ही एकदा पेरून टाकता. आता काय आमच्या घरात पेराय काय राहिलेलाच नाही. आता जर हा रुजला तर आमची ही लावणी होणार, नाही तर आमची लावणी नाही. मग आम्ही तशीच राहणार. असं आहे. आली मंजरी आम्ही करता. आता बियाणा सुद्धा बियाणा नवीन विकत आणाय म्हटला तरी पैसे कसा किलो आहे? 500 रुपये 600 रुपये किलो भात आहे आता बियाणा. तेवढं काय आम्हाला परवडत नाही. ते पाऊस पडून शेतीची रोप झाला पण ती नुकसानी भरपूर झाली. तयार दाना झाला ना. जेव्हा घेताना होती थोडी थोडी राहिला होता कुठं कुठं कोण, तो घेताना पण त्या शेतीची वाट लावली. त्याच्यामुळे रुजणार कसा, एकच दिवस पाऊस पडलाय ना. आता 20 दिवस झाले पेरणी करून, पाऊस नाही. पाखरं खाऊन जातात, सगळे रानाचे कोण आहेत ते खाऊन जातात. त्याच्यामुळे किती रुजल हे माहिती नाही आम्हाला. रुजल तेव्हा आम्हाला कळेल. तो काय रुजताय का डबल पेरणी करावी होती आम्हाला.